सीईटी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. आता एक्झाम्पल आहे त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतात असं विचारलेलं आहे. तर त्रिकोणाची रचना करण्यासाठी काय दिलेले आहे? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी दिलेली आहे. मग आता त्रिकोण कधी पण काढताना एवढं लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या कधी पण ज्या लहान दोन बाजू असतात त्यांची बेरीज त्रिकोणाच्या मोठ्या बाजूंपेक्षा जास्त असते. ठीक आहे. आता इथे एक मी त्रिकोण काढलेला आहे. आता याच्यामध्ये नंबर 1 आणि नंबर 2 ही बाजू लहान आहे, तर यांची जर बेरीज केली तर ती नेहमी तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. तर हे सूत्र वापरून आपण इथे चेक करूया. तर आता याच्यापैकी लहान दोन बाजू कोणत्या आहेत? 2.1 आणि 1.9. 2.1 आणि 1.9 केलं 10 आलं, 4 आलं. तर बरोबर 4 आलेला आहे. तर मी काय सांगितलेलं आहे, लहान बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त पाहिजे, तेवढी नकोय. त्याच्यामुळं हा त्रिकोण काढता नाही येणार. ठीक आहे. 4.1 असती, 4.0.2 4 पेक्षा थोडी पण जास्त असती तर तो त्रिकोण काढता आला असता. 4च असल्यामुळे तो नाही काढता येत त्रिकोण. आता याच्यामध्ये लहान दोन बाजू कोणत्या आहेत? 3.2 आणि 2.4. 3.2 अधिक 2.4 6 5.6. तर आता त्रिकोणाची जी मोठी 5.7 सेंटीमीटर आहे ही त्रिकोणाची बाजू. तर इथे बघा, लहान दोन बाजूची बेरीज ह्या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा त्रिकोण नाही काढता येत. ठीक आहे. तिसऱ्या बाजूची लांबी जास्त आहे त्याच्यामुळे. ठीक. आता पुढे याच्यापैकी लहान दोन बाजू ह्या आहेत 0.7 आणि 0.5. 0.7 आणि 0.5 केलं 1.2 आला. तर 1.2 हे नेहमी 1.1 पेक्षा 1.1 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे हा त्रिकोण काढता येईल. ठीक आहे. 1.1 सेंटीमीटर मोठ्या बाजूची लांबी आहे आणि लहान दोन बाजूची बेरीज त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे हा काढता येईल. आता इथे बघा, लहान दोन बाजू कोणत्या आहेत? 3.6 आणि 4.8 यांची जर बेरीज केली तर किती आहे? 14 1 4 आणि 8.4 आहे. आता मोठी बाजू किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. तर लहान दोन बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे, त्यामुळे हा पण त्रिकोण काढता येईल. आता सी आणि डी हे त्रिकोण काढता येईल. पर्याय क्रमांक आपला 2. ठीक आहे. गणित हे आहे. आता इथे एक कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करताना 7 वर्गमूळ पुढचं गणित हे आहे. आता इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2 आणि इथे पूर्ण वर्गमूळ दिलेला आहे. तर आधी आपण याची व्हॅल्यू काढूया आणि नंतर ह्या कंसाकडे वळूया. ठीक आहे. आता फक्त आधी आपण 9 अधिक 2 वर्गमूळ 14 याचंच उत्तर काढूया. ठीक आहे. आता 9 लाच कसं लिहिता येईल? आता मी हे सोडवताना a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करणार आहे. ठीक आहे. तर हे वर्ग स्वरूपात लिहिता येते का ते बघायचं, कारण हे वर्गमुळात आहे. हे नक्कीच आपल्याला वर्ग स्वरूपात लिहिता येईल. वर्ग स्वरूपात कसं लिहिता येईल? आता इथे बघा 9 लाच आपल्याला कसं लिहिता येईल? 7 अधिक 2 असं लिहिता येईल 9 ला. 7 आणि 2च कशामुळे लिहिले मी? इथे 14 आहे. 14 लाच आपल्याला कसं लिहिता येईल? अधिक 2 7 गुणिले 2 असं 14 ला लिहिता येईल. असं का करते आहे आता मी? तर मला a अधिक b चा वर्ग पाहिजे आहे. a म्हणजे किती? मग मला a म्हणजे मी वर्गमूळ 7 धरणार. ठीक आहे. 7 म्हणजे वर्गमूळ 7 चा वर्ग असतो. ठीक आहे. वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 7 बरोबर 7च येते. तसंच आता वर्गमूळ 2 म्हणजेच वर्गमूळ 2 चा वर्ग आहे. अधिक 2. आता हे वर्गमूळ चिन्हामध्ये गुणिले असेल तर वर्गमूळ चिन्हाचे पद आपल्याला वेगळे करतात. वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 2 फक्त पद मी वेगळी केली. आता व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर वर्गमूळ 7 ला आपण a समजूया आणि वर्गमूळ 2 ला b समजूया आणि कंसाचा वर्ग केला तर तो किती येतो? तर a अधिक b कंसाचा वर्ग काय येतं? a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab असा याचा वर्ग येतो. तसा याचा वर्गमूळ 7 चा वर्ग a वर्ग हे b वर्ग अधिक 2a गुणिले b.
ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 ए गुणिले बी असं झालेलं आहे. आता ए म्हणजेच किती इथं? ए म्हणजेच वर्गमूळ 7 आहे. बी म्हणजे वर्गमूळ 2 आहे. कंसाचा वर्ग आला. ठीक आहे. हे आलं 9 अधिक 2 वर्गमूळ 14चं उत्तर. आता इथं मी ठेवून देते. आता हे पूर्णच लिहून घेऊया आपण. वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2 गुणिले आता हे वर्गमूळ आणि हे वर्ग कॅन्सल. वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14च्या ऐवजी मी हेच पद लिहिते. ठीक आहे. 7 अधिक वर्गमुळात 2 वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आणि वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह दोन्ही पण निघून जाईल. मग आता इथे काय उरेल? वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि इथं काय? वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. ठीक. आता हे पण ए अधिक बी आणि ए वजा बी तर माहित असेल तर काय? ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात येतं. ठीक आहे. तसंच मग याच ए म्हणजे वर्गमूळ 7 आणि बी म्हणजे वर्गमूळ 2. ठीक आहे. तर याचं वर्गमूळ 7चा वर्ग वजा वर्गमूळ 2चा वर्ग असं करता येतं. वर्गमूळ 7चा वर्ग म्हणजे काय? 7 आणि वर्गमूळ 2चा वर्ग म्हणजे 2. 7 वजा 2 किती? 5 याचं उत्तर येईल. 5 आहे का? पर्याय क्रमांक 1 आपला